हाय, तर मी आहे शारदा. आज मी बनवणार आहे आप्पे. तर इथे मी एक दिवस आधीच सकाळी तांदूळ 1 ग्लास, मुगाची डाळ अर्धी वाटी, हरभऱ्याची डाळ 1 वाटी आणि उडदाची डाळ 1 वाटी भिजत घातले होते. नंतर त्याला रात्री मिक्सरने बारीक आणि रात्रभर फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलं आणि नंतर सकाळी ते छान फर्मेंटेड झालं होतं. नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्सरने बारीक केलेली हिरव्या मिरच्याची चटणी पण टाकून घेतली आणि नंतर खोबऱ्याची चटणी करायला घेतली. तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेले ओलं खोबरं टाकल्यानंतर त्यात मिरची, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता टाकून बारीक केलं. नंतर त्याला तडका देऊन घेतला. नंतर शेगडीवर आप्याचा तवा ठेवून त्यात तेल टाकून ते मिश्रण त्यात टाकलं आणि झाकून ठेवलं. नंतर असे काहीसे झाले होते आप्पे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.